हाय एव्हरीवन, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्याला जी ऑर्डर प्लेस करायची आहे ती कशा पद्धतीने प्लेस करायची आणि आपल्याला लॉग इनसुद्धा कशा प्रकारे करायचं आहे आपण ते बघणार आहोत। यासाठी मित्रांनो आपल्याला सिंपल क्रोम मध्ये जाऊन वरती सर्च बारमध्ये सिंपल टाईप करायचं आहे MWay.in। त्यानंतर आपण सर्च करणार। सर्च केल्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस आपल्याला शो होईल। त्यानंतर आपल्याला सिंपल मित्रांनो या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचा जो ID आहे तो इथे टाईप करायचा आहे। तुमचा ID म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर राहील, तो सिंपल इथं क्लिक करायचा आहे तुम्हाला। त्यानंतर तुम्हाला जो पासवर्ड दिलेला आहे तो एंटर करायचा आहे। पासवर्ड एंटर केल्यानंतर साइन इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। यानंतर आपली जी साईट आहे ती ओपन होणार आहे। साईट ओपन झाल्यानंतर वरती MWay शेजारी सिंपल 3 लाईन्स दिलेल्या आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। यानंतर इथे प्रोडक्ट्स या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरी शो होतील। त्यामध्ये न्यूट्रिशन आहे, ब्युटी आहे, होम लिव्हिंग आहे, पर्सनल केअर आहे। तसे फॉर एक्झाम्पल आपण पर्सनल केअरबद्दल काही प्रोडक्ट्स ऑर्डर करायचे आहे तर सिंपल आपण पर्सनल केअरला क्लिक करणार आणि इथे बॉटम साईडला दिलेला आहे ऑल पर्सनल केअर प्रोडक्ट्स, या ठिकाणी आपण क्लिक करणार आहोत। तिथे क्लिक केल्यानंतर वेगवेगळे प्रोडक्ट्स आपल्याला शो होतील। त्यानंतर सपोज आपल्याला हे 278 हे प्रोडक्ट आपल्याला ऑर्डर करायचं आहे। या ठिकाणी आपण ॲड टू कार्ट करून देणार, ठीक आहे। ॲड टू कार्ट झाल्यानंतर अजून आपल्याला दुसरं प्रोडक्ट ॲड करायचं आहे। सपोज आपल्याला अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू हे प्रोडक्ट ऑर्डर करायचं आहे। इथे सुद्धा आपण सिंपल ॲड टू कार्ट या ऑप्शनला क्लिक करून देणार आहे। अजून आपल्याला हेअर फॉल कंट्रोल शॅम्पू हवा आहे, त्याला सुद्धा आपण ॲड टू कार्ट करणार। या पद्धतीने आपण मल्टिपल प्रोडक्ट्स इथे ॲड टू कार्ट केल्यानंतर वरती सिंपल आपल्याला दिसेल की आपण किती प्रोडक्ट्स इथे सिलेक्ट केलेले आहे। वरती या बटनला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपण जितकेही प्रोडक्ट सिलेक्ट केलेले आहे इथे आपल्याला शो होणार। परत इथे आपल्याला दिलेला आहे सपोज डायनामाइट प्रोडक्ट आहे इथे, तर आपल्याला इथं क्वांटिटी वाढवायची आहे तर आपण इथं सिंपल 256 रुपयाचं प्रोडक्ट आहे तर आपण इथं सपोज आपल्याला 2 क्वांटिटीमध्ये घ्यायचं असेल तर आपण सिंपल इथे प्लसला क्लिक करणार। हे ऑटोमॅटिक इथे 2 ऑर्डर होईल। आपल्याला जर 3 करायचं असेल तर आपण अजून प्लसला क्लिक करणार, इथे 3 होईल। वापस आपल्याला 3च्या ऐवजी 2 करायचं असेल तर इथं मायनसला क्लिक करायचं आहे। किंवा तुम्हाला हे प्रोडक्ट या लिस्टमधून नाही हवा आहे तर सिंपली इथं रिमूव्ह ऑप्शन आहे, या रिमूव्हला आपण क्लिक करू शकतो। त्यानंतर आपल्याला विचारतील कन्फर्मेशन, इथं येस करायचं आहे। येस केल्यानंतर हे प्रोडक्ट जे तुम्ही डिसिलेक्ट केलेलं आहे हे ऑटोमॅटिक तुम्हाला शो होईल आणि राहिलेले रिमेनिंग प्रोडक्ट्स तुम्ही ऑर्डर करू शकता। यानंतर खाली इथे ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो, सपोज तुमची टोटल MRP झालेली आहे 820 रुपये। इथे दिलेलं आहे अक्षयपत्रा फाउंडेशन म्हणून। जर तुम्हाला इथे 10 रुपये डोनेट करायचे असेल तर सिंपल या बॉक्सला क्लिक करायचं आहे। इथे 820 च्या ऐवजी 830 रुपये झाले, परंतु तुम्हाला नसेल करायचं तर सिंपल इथे अनटिक करायचं आहे। ही सर्व ऑर्डर झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिंपल खाली चेकआउटला क्लिक करायचं आहे। चेकआउट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन इंटरफेस दिसेल। यानंतर इथं आपल्याला ॲड्रेस दिलेला आहे, हा ॲड्रेस आहे, आपण इथे एडिटसुद्धा करू शकतो। या ॲड्रेसला आपण सिंपल यूज दिस ॲड्रेस इथे क्लिक करणार आहे। यूज दिस ॲड्रेस क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन प्रकारचा इंटरफेस शो होईल। यामध्ये आपल्याला पेमेंट मोड दिलेला आहे, इथे तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, मोबाईल वॉलेट, नेट बँकिंग, UPI या पद्धतीने आपण पेमेंट करू शकतो। तर आपण सिंपल इथे UPIला क्लिक करणार आहोत। UPIला क्लिक केल्यानंतर प्रोसीड टू पे करणार आहोत। प्रोसीड टू पे केल्यानंतर मित्रांनो इथे तुमचं या अशा प्रकारे 2 ऑप्शन शो होतील। तर इथे सिंपल इन्स्टॉल UPI ॲप्लिकेशन असं स्टिकर देऊन खाली पे ऑप्शनला क्लिक करायचं आहे। यानंतर तुमचं जे तुम्ही जो मोड ओपन केलेला आहे फोनपे, गुगल पे, ते ओपन होणार आणि तुम्ही सिंपल तुमची ऑर्डर प्लेस करू शकता।